बोलतात जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर 4 गोष्टी केल्याच पाहिजेत माणसांनी. बेडी हनुमान दर्शन, त्याच्यानंतर जगन्नाथांचं दर्शन, त्यानंतर जगन्नाथांना दाखवलेला भोग खाल्ला पाहिजे आणि चौथा म्हणजे इथे समुद्रात स्नान केलंच पाहिजे. असं आहे. व्ह्युअर्सला मी विनंती करेन की तुम्ही सुद्धा या आणि इथली महती आणि इथले जगन्नाथ भगवंतांचा दर्शन आणि प्रसाद खाऊन पहा. रामकृष्ण हरी. मित्रांनो, शेवटचं दर्शन जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. आज आम्ही रवाना होणार आहोत मायापूरला. आणि तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो हावडा स्टेशनला. सकाळी 6:20 पोहोचलो, थोडी ट्रेन लेट. तर मित्रांनो, निघालो आम्ही आता मायापूरला आणि स्लीपर तिकीट भेटत नव्हती आम्हाला, तर आम्ही AC तिकीट काढली इथून. अखेर मित्रांनो 5 ते 7 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो गीता भवन. आणि जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठा मंदिर इथे समोर आहे. त्याच्या समोरच आमची इथे रूम आहे. गीता भवनमध्ये आम्ही पोहोचलो आहे. चला आता जाऊया, रूम पहिले बुकिंग करून घेऊया आमची. मायापूरमधील मंदिराच्या पाठी समोरच गौरांग मार्केट आहे. इकडे इथे संपूर्ण तर जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. मित्रांनो, शुभ सकाळ. आता सकाळचे वाजले 4:30 आणि आम्ही चाललो पुन्हा एकदा जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैयांचं दर्शन घ्यायला. आजच्या व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आज जिथे जिथे आम्ही दर्शनाला घ्याल तिथे इथं तुम्हाला दर्शन घडवणार आहे. व्लॉगमध्ये नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही मोबाईल घेऊन नाही जाणार, तर आज जगन्नाथ बलदेव सुभद्राचं खास दर्शन घेण्यासाठी आम्ही जाणार. तिथलं काही शूटिंग करायचंच नाही आपल्याला. व्लॉग सुरुवात करतो आहे. आजचे जे प्रोग्राम आहेत ते तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्लॉगचा आनंद घ्या. जय जगन्नाथ. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Jai Jagannath, Jai Jagannath, Swami Jai Jagannath. Krishna Krishna Hare Hare, Hare Krishna मित्रांनो, हरिदास ठाकूर समाधी इथे दर्शन घेतला. टोटा गोपीनाथ आणि हरिदास ठाकूर समाधी इथे दर्शन घेतला.
पहिला टोटा गोपीनाथ मंदिरामध्ये गेलो आणि सर्वप्रथम आम्ही सकाळी लवकर उठलो आणि गेलो जगन्नाथ मंदिरामध्ये. ते खूप छान, त्या दिवसापेक्षाही खूप छान दर्शन झाला. थोडा वेट करायला लावला भगवंतांनी, पण आम्हाला दर्शन खूप छान दिला. आता निघालो आम्ही समुद्र स्नान करायला. मग आमचा प्रवास चालू होईल परत मायापूरसाठी. जातो आम्ही इकडून, आता थोडाच अंतरावरती आहे बीच, तिथे जाऊन आम्ही स्नान करतो आणि मग रूमवरती येऊन प्रसाद घेऊन आम्ही थेट निघणार आहोत. संध्याकाळी आमची ट्रेन आहे मायापूरसाठी. चला बघत राहा. आम्ही दोन वेळा जगन्नाथांचं दर्शन घेतलं. एक वेळा आम्ही जगन्नाथांच्या जगन्नाथपुरीच्या मंदिराला आम्ही प्रदक्षिणा केली आणि सर्वप्रथम तर मोठी गोष्ट आम्हाला जगन्नाथांना दाखवलेला भोग खायला मिळाला. ती मोठी गोष्ट, ते पण 3 वेळा. आता समोर इथे बीच आहे, चाललोय आम्ही, स्नान करून घेतो, मग आपल्याला निघायचं आहे संध्याकाळी. केवळ सुद्धा आहेत, केवळ एक आनंदाची, केवळ एक आमचा आनंद आहे, आनंद. हां गाईस, आम्ही पोचलो आता बीचवरती. खूप छान व्ह्यू आहे, पब्लिक बघा, असं वाटते गोव्याच्या बीचवरती आलोय. आणि बीच एकदम म्हणजे स्वच्छता आहे बीचवरती. आंघोळ करणारच आहोत आम्ही. खूप मोठा समुद्र आहे आणि तिकडे पाठीमागच्या बाजूला जगन्नाथ मंदिर आहे. बोलतात जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर 4 गोष्टी केल्याच पाहिजेत माणसांनी. बेडी हनुमान दर्शन, त्याच्यानंतर जगन्नाथांचं दर्शन, त्यानंतर जगन्नाथांना दाखवलेला भोग खाल्ला पाहिजे आणि 4था म्हणजे इथे समुद्रात स्नान केलंच पाहिजे. असं आहे, हे जे गुरुवारी आहेत ते सांगतात. पण आता बघूया, आता आपण करून घेऊया ते स्नान. पोचलोय, खूप छान नजारा आहे, खूप म्हणजे खूपच छान. इकडं उंटावर बसण्याचा आनंद घ्यायचा प्रयत्न नकोच सध्या तरी. उंटावर नको, पहिले स्नान करून घेऊ दे मला. समुद्राच्या लाटा बघा कशा. समुद्र स्नान करून आलो. आता आम्ही जेवण करतो दुपारचं, मग आम्हाला निघायचं आहे मायापूरला. आता जेवणामध्ये खूप मेनू आहे. तुम्ही काय बोलला, काय 2 शब्द बोला. मित्रांनो जेवण घेऊ. नितीश बाबूचं काय बोलत नाही, त्यांना दम लागले, दम. चला मित्रांनो, जेवण करून झाला आमचा दुपारचा. आता जातो जरा मार्केटमध्ये, प्रसाद वगैरे घेतो आम्ही. पुन्हा एकदा सर्वजण निघले आणि जाऊया इकडे. समोर इकडेच मंदिर आहे, तर शेवटचं दर्शन भेटेल. दाखवतो मित्रांनो, शेवटचं दर्शन जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. आज आम्ही रवाना होणार आहोत मायापूरला आणि या घ्या जगन्नाथचं दर्शन तुम्ही. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. मित्रांनो, आम्ही सकाळी दर्शन घेतला. आम्ही मोबाईल नव्हता आणले सकाळी, पण आता गर्दी बघा, गर्दी, ही गर्दी बघा, फुल क्राऊड आहे, फुल भयानक गर्दी. ही गर्दी बघू शकता तुम्ही, वरती तेवढीच माणसं. खतरनाक गर्दी, एकदम खतरनाक. तिकडे स्टँड आहे रांगेला लागायचा. जगन्नाथपुरी सोडता इकडचा फेमस काहीतरी घेऊन जावं असं मनात आलं. सचिन प्रभूंच्या मनात आलं, सर्वांच्याच मनात आलं. घेतला आम्ही आता खाज्या. कोणी लिहिलं होतं खाज्या? नाही, मी काज्याच बोलन. तर चला मित्र, इथं स्पेशल आहे काज्या घेऊन आता आम्ही निघतो मायापूरला. एक वेगळा आगला धाम तिकडे निघालोय आम्ही. किंवा किती असतं बघा काज्यावाला, त्याला समजत नाही. म्हणजे विचार करा, माझ्या बोलण्यावर लोक इतके असतात. मित्रांनो, आज खरंच मित्रांनो आज खरंच जगन्नाथपुरी सोडताना खूप वेगळंच वाटतं काहीतरी. कारण सकाळी जो दर्शन घेतला तो चेहरा अजूनही जगन्नाथांच्या डोळ्यासमोरून जात नाही. आणि आज आम्ही निघालोय मायापूरला. लहानपणी 2012 साली स्वप्न बघितलं होतं तर कधीतरी मायापूरच्या मंदिरात जाऊ. आज तो स्वप्न पूर्ण होतं. माझ्यासोबत सचिन प्रभूजी आहेत. तर सचिन प्रभूजी काय बोलणार?
रामकृष्ण हरी. सर्व व्ह्युअर्सना माझा खूप खूप नमस्कार. आणि आज आमचा इथे पुरीमध्ये आमचा तिसरा दिवस आहे आणि 3 दिवसामध्ये आम्ही 2 वेळा दर्शन घेतलं. 2 वेळा दर्शन घेतलं तरी सुद्धा अजून मन भरत नाही. असं वाटतं अजून भगवंतांना पाहत राहावं, असं या पुरीचं महात्म्य आहे. तरी सर्व व्ह्युअर्सला मी विनंती करेन की तुम्ही सुद्धा या आणि इथली महती आणि इथले जगन्नाथ भगवंतांचा दर्शन आणि प्रसाद खाऊन पहा. रामकृष्ण हरी. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की बापू गाड्या सोडा. फायनलचा पेरा आहे. गाडी क्रमांक 1552 सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी. गाड्या निघाल्यात. जय जगन्नाथ. आणि या सर्व गाड्या जातील आता मायापूरला. गाडी क्रमांक 1552 गाड्या सुटलेल्या आहेत. वाह क्या सीन है. फायनलचा पेरा. फायनलचा पेरा आहे. मित्रांनो पुरी स्टेशनला पोहोचलो आम्ही. हा पुरी स्टेशन आहे. गाडी आमची लागले 128-38 क्रमांकाची. आणि आम्ही निघालो आता मायापूर पश्चिम बंगालला. तो गाडीमध्ये आता बसतोय आम्ही आणि रवाना होतो पश्चिम बंगालला. जे लहानपणी म्हणजे इस्कॉनचा टेम्पल सर्वात मोठा, भारतातील सर्वात मोठा, उंची असलेला सर्वात मोठा मंदिर, त्या मंदिराचं उद्घाटन आम्ही लहानपणी विचार करतो का जाऊ. आज तो दिवस आला आहे आणि आम्ही निघालो आता मायापूरला. तर चला बसूया ट्रेनमध्ये. तर मित्रांनो निघालो आम्ही आता मायापूरला आणि स्लीपर तिकीट भेटत नव्हती आम्हाला. तर आम्ही AC तिकीट काढली इथून. फुल चिल्ड आहे. थंडी पण खूप आहे. मला वाटतं मायापूरला खूप थंडी आहे असा आम्हाला तिकडून मेसेज आला. खूप थंडी आहे म्हणून. बघूया आता गेल्यानंतर समजा. आता प्रवास इथून आमचा चालू होत आहे. बघत राहा तुम्ही. आणि गाईज खरंच जगन्नाथपुरी सोडताना म्हणजे ते जगन्नाथपुरीमधला एवढा भारी क्लायमेट आहे ना. खरंच जगन्नाथांना सतत बघत राहावं असं वाटतंय. आम्ही 3 वेळा प्रयत्न केला दर्शन घेतलं. 2 वेळा सक्सेस झाला. 1 वेळा आम्ही प्रतीक्षा न केली. 1 वेळा कारण भेटलं नाही गर्दी तेवढी. आज पण खूप गर्दी आहे. राष्ट्रपती येते भारत देशाची आज. आणि त्याच्यामुळे सर्व मार्केट पण बंद आहेत. म्हणजे खूप आम्ही जेव्हा फिरायला गेलो ना त्याच्यानंतर सर्व मार्केट बंद केलं आहे. एवढी गर्दी, फुल पॉवरफुल गर्दी आहे. कारण सर्व चेकिंग झालं. पोलीस वगैरे खूप आहेत. आता आमचा सुरुवात होते प्रवासाला. तर चला जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. चला मित्रांनो आता आम्ही झोपतो. पुढेची आणि झोपायची सुविधा मस्त चांगल्या प्रकारे आहे. सकाळी आम्ही 5:15ला ट्रेन पोहोचणार आमची. झोपतो. गुड नाईट. मिळूया सकाळी ब्लॉगमध्ये कंटिन्यू. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो हावडा स्टेशनला. सकाळी 6:20 पोहोचलो. थोडी ट्रेन लेट झाली. आता आम्हाला बस येतील घ्यायला. सरला 5 ते 7 तासाचा प्रवास असेल. मायापूरला निघू आम्ही हावडा स्टेशनवरून. आता बघा पोचलोच सगळे सर्वजण. आता निघतो आम्ही. खूप थंडी वाटते इकडे. थंडी आहे भयानक. जगन्नाथपुरीमध्ये काय वाटला नाही पण इकडे खूप थंडी आहे. आणि आता बस आल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू करू. जय जगन्नाथ. चला मित्रांनो आता थेट बसचा प्रवास करत आम्ही निघणार आहोत मायापूरला. 5 ते 7 तासांचा प्रवास आहे मायापूरचा. आणि सर्व लोक इथे बसले आहेत बसमध्ये. आणि मायापूरला बसल्यानंतर एक आनंद वेगळा असेल. जे लहानपणी बघितलेलं स्वप्न आज साक्षात पूर्ण होणार आहे मायापूरचा. बघू अखेर मित्रांनो 5 ते 7 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो गीता भवन. आणि जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठा मंदिर इथे समोर आहे. त्याच्या समोरच आमची इथे रूम आहे. गीता भवनमध्ये आम्ही पोचलोय. चला आता जाऊया. रूम पहिले बुकिंग करून घेऊया आमची. गीता भवनमध्ये रूम बुकिंग करायची गरज नाही. ऑलरेडी बुकिंग झाले. तरी पण जाऊया. नंबर लावून घेऊ आमचा. जय जगन्नाथ. चला मग आम्ही आता पोहोचलोय रूमवरती. आता फ्रेश होतोय आम्ही. त्यानंतर छपायला जायचा. लगेच जेवून घेतो. खूप चांगल्या रूम आहेत. त्या गीता भवन आहे इथे मंदिराच्या समोरच. खूप चांगल्या असं रूम आहेत. आम्ही फ्रेश होऊन लगेच जेवू घेणार. गीता भवनमध्ये आता आम्ही फ्रेश झालो सर्व. आणि दुपारचं जेवण करण्यासाठी गीता भवनच्या बाजूलाच इथे कुपन आहे खास जे यात्रेसाठी त्यांच्यासाठी. बघा गीता भवन कसा आहे. खूप छान आहे हा भवन. या भवनमध्ये आम्ही राहणार आहोत 3 दिवस. आमच्या नंतर महासागरला जाणार होतो आम्ही. गंगा महासागर सॉरी. हा कुपन घेऊन आता आम्ही चाललो प्रसाद घ्यायला. आणि इकडे या बाजूला तो बघा मंदिर तो दिसत असेल तुम्हाला घुमट. तो सर्व जगातील सर्वात मोठा मंदिर आहे. इथे आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत संध्याकाळी 4 वाजता. जेवण करून झाला आमचा. आणि आता मायापूरमध्ये पण राधा माधव टेम्पल आहे. खूप मोठा असा मंदिर आहे तो. आणि तिकडून आता आम्ही जरा मार्केटमध्ये बघतोय कसं काय मायापूर कसं आहे, कसं मार्केट आहे तिकडे. समोर इथं गोविंदाचे द टेस्ट ऑफ मायापूर. चला जाऊया. सर्व मंडळी आहेत आमच्यासोबत. मायापूर कसं आहे ते बघतोय आम्ही आता. फर्स्ट टाइम मायापूरमध्ये आलो.
वेस्ट बंगाल. मायापूरमधील मंदिराच्या पाठी समोरच गौरांग मार्केट आहे इकडे. इथे संपूर्ण मूर्त्या वगैरे मिळतात. इथे खूप छान मार्केट आहे इकडे. संपूर्ण इस्कॉनच्याच इकडे तुम्हाला दुकान दिसतील. इकडे तुम्हाला सर्व कंठी मिळतील. कंठी जर धारण करायची असेल तुम्हाला तर नक्की या. आणि मायापूरमध्ये तुम्ही नक्की धारण करू शकता कंठी. सर्व माल भेटतात इथे. तुळशीचे सर्व माल भेटतात आणि एकदम ओरिजिनल प्युअर. म्हणून कधी मित्रांनो कंठी तुळशीची माल जी आहे ती रस्त्यावर कधीच खरेदी करू नका. माझी तर विनंती आहे तुम्हाला. अशा दुकानात जा चांगल्या आणि खरेदी करा. ते इंस्टावरती खूप रील्स व्हायरल होतात सध्या स्थितीला. तर मित्रांनो हा मायापूरमधील सर्वात मोठा आणि भारतातील का सर्व जगातील सर्वात मोठा मंदिर आहे. राधा माधव नरसिंह भगवान आणि पंचतत्व असा मंदिर आहे. बघा घुमूड बघा किती मोठा आहे. या मंदिराची माहिती घेऊच आपण पुढे प्रभूजींकडून. गौरताईच्या इतक्या सुंदर लीला घडलेल्या आहेत. अशा भूमीमध्ये आपण इथे आलो आहोत. आपलं अहोभाग्य आहे. तर मायापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. चेहऱ्याकडे बघूनच दिसत आहे थकले आहात. असो त्याला विलाज नाही, कारण की एवढा 5-6 तासाचा प्रवास, रात्रीचा प्रवास साहजिक आहे. म्हणजे आपल्याला एवढं तर कळालं की आपण शरीर आहोत. आपल्याला आत्मस्तरावर यायचं आहे. ते येण्यासाठीच काही हरिनाम हे जी कथा आहे आपल्याला मदत करणार आहे. तर ते बाल कलाकारांचा सुंदर इथे कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर श्रीमान भगवान प्रभू यांची कथा होईल आणि त्यानंतर जे आपल्याला इथे राधा माधव मंदिर, पंचतत्व मंदिर, नरसिंह मंदिर जे आहे तिथे दर्शनासाठी त्याची आपण अनाउन्समेंट नंतर करू कथा झाल्यानंतर. मित्रांनो प्रभूजींचा प्रवचन झाला आणि आम्ही निघालो आता राधा माधव टेम्पलमध्ये दर्शनासाठी. तर जाऊया आता. सर्व आमचे लोक निघले दर्शन घेण्यासाठी, कारण उद्या पण आम्हाला मंगल आरतीला जायचंच आहे. पण आज प्रत्यक्ष आम्ही मायापूरमध्ये प्रथमच दर्शन घेणार आहोत राधा माधव टेम्पलचं. जाऊया पुढे. मित्रांनो दर्शन तर झाला पण मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे काही करू शकत नाही. घेतला दर्शन, खूप छान दर्शन झाला. उद्या चांगला दिवस सुरुवात होणार आहे. राजापूरचं जगन्नाथ मंदिर सुद्धा आम्ही जाणार आहोत. उद्या या दिवसामध्ये काय काय दाखवण्याचा प्रयत्न करीन. आता चाललो आम्ही तर रूमवरती भोजन करून घेतो. भजन झाला आता भोजन करून घेतो आणि रूमवरती जातो. लवकरच झोपू. मंगल आरतीला येणार आहोत परत याच मंदिरामध्ये सकाळी. जय जगन्नाथ, हरे कृष्णा. मित्रांनो चला आता रात्रीचे 9:15 वाजलेत आणि आम्ही जेवण करून घेतो. सकाळी परत लवकर उठायचं आहे. सर्वजण इथे जेवायला बसलेत. दिगंबर सुद्धा आहे, खूप टाकला आहे तो कीर्तनामध्ये आज. तर जेवण घेऊ आणि मग झोपायला जाऊ. झोपल्यानंतर सकाळी पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू. आम्ही जेवून घेतो. 4 वाजता मंगल आरतीला जायचं. 4 वाजता कसा उठून जमत.